आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूयात। 5 डिसेंबरला फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पंतप्रधान फक्त 15 मिनिटे उपस्थित राहणार असून काही दिवसांनी इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे। महायुती मंत्रिमंडळाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। भाजपला 23 ते 24 मंत्रिपदं मिळणार आहेत। शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदासोबतच 12 ते 13 मंत्रिपदं मिळणार असून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला उपमुख्यमंत्री पदासोबत 9 मंत्रिपदं मिळणार आहेत। भाजपचे पक्ष निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण संध्याकाळी मुंबईमध्ये येणार आहेत। बुधवारी भाजप विधिमंडळ गटनेत्याची नेमणूक होणार आहे। शपथविधीपूर्वी महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चांना वेग आलाय। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची दुपारी 2 वाजता बैठक होणार असून मुख्यमंत्री पदासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये 1.5 तास मंत्रिमंडळाबाबत खलबत झाली। अर्थ मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम खाते, कृषी मंत्रालय आणि आदी मंत्रालयावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दावा केलाय। अजित पवार आजही दिल्लीतच आहेत। अजित पवार दिल्लीमध्ये कोणाला भेटणार हे मात्र गुलदस्त्यात आहे। दरम्यान पवार कोणाला भेटणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। अजित पवार शहांच्या भेटीसाठी आले होते असं नाही, मात्र शक्य झाल्यास आज संध्याकाळी भेट होऊ शकते अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे। दादांनी काल शहांच्या भेटीची वेळ मागितली नव्हती असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। राज्यातील तिढ्यामागे दिल्लीतील महाशक्ती आहे। अजितदादा शिंदेंमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। भाजप कसं आहे हे त्यांना आता कळेल असं संजय राऊत म्हटले। मार्करवाडीतील बॅलेटवरील मतदानाचा निर्णय मागे घेण्यात आलाय। प्रशासनाच्या दबावामुळे निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण उत्तम जानकर यांनी दिलंय। मार्करवाडीतील मतदान आंदोलन थांबवण्यात आलेलं आहे, मात्र न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही। आमचा लढा सुरूच राहील असा निर्धार उत्तम जानकर यांनी केलेला आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जवळपास स्पष्ट झाल्यानं नागपुरातील गोविंद कलेक्शन टेलर यांनी फडणवीसांसाठी खास 4 जॅकेट तयार केलेत। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना यातील जॅकेट घालावं अशी त्यांची अपेक्षा आहे। नागपुरातील चहावाला फडणवीसांच्या शपथविधीला जाणार आहे। चहाचा स्टॉल चालवणारे गोपाल बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांचे मोठे फॅन आहेत। रामनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून गोपाळ यांचा चहाचा स्टॉल असून चहाच्या स्टॉलवर त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा फोटो लावलाय। रायगडमध्ये आमदार भरत गोगावले यांचे भावी पालकमंत्री म्हणून बॅनर झळकलेले आहेत। तर रायगडमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे। अदिती तटकरे, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, प्रशांत ठाकूर यांची नावं चर्चेत आहेत। निवडणूक होताच महायुतीतील आमदारांकडून मतदारसंघात कामाला सुरुवात झाली आहे। रावेर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल जावळे यांनी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आढावा घेतला। तर केळीवरील विविध प्रक्रिया करून उद्योग व्यवसायासाठी महायुती सरकारकडून 14 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। विधानसभेच्या निकालानंतर सत्ता स्थापनेची प्रतीक्षा असताना रायगडमध्ये महायुतीमध्ये निवडणुकीदरम्यान गद्दारी झाल्याचे आरोप केले जात आहेत। महेंद्र थोरवे यांच्या पाठोपाठ महेंद्र दळवी यांनी देखील गद्दारीचा उल्लेख केलाय। ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे। आजपासून 16 डिसेंबर दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवणार आहेत। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले। यंदाचं हिवाळी अधिवेशन पेपरलेस होणार आहे। हिवाळी अधिवेशनात डिजिटल टच स्क्रीनचा वापर केला जाणार आहे। आमदार आणि मंत्र्यांच्या टेबलवर टच स्क्रीन लावण्यात आलेले आहेत। सरकारी आणि अनुदानितच्या कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जाते। कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांसोबत डीएड, बीएडसह बेरोजगार तरुणींचा नियुक्ती प्रक्रिया राज्यामध्ये पुन्हा सुरू झाली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात एसबीआय बँकेचं एटीएम चोरट्यानं गॅस कटरनं कापून 8,89,300 रुपयांची रोकड लंपास केली आहे। एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी आलेल्या एजन्सीच्या प्रतिनिधींना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर ही माहिती पोलिसांना कळवण्यात आली। निवडणुका संपल्यानंतर संगमेश्वर तालुक्यात विकास कामांना वेग आलाय। संगमेश्वर तालुक्यातील रस्त्यांची कामं युद्धपातळीवर सुरू असून ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते चकाचक होणार आहेत। रत्नागिरीत केबल टाकण्यासाठी खोदकाम केल्यानं रस्त्यांची दुर्दशा झाली आहे। याचा फटका वाहन चालक आणि नागरिकांना बसत असल्यानं स्थानिकांकडून संताप व्यक्त होतोय। मुक्ताईनगरमध्ये मागील 3-4 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे। यामुळे तूर पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय। कोवळ्या शेंगांना पोखणारी अळी आढळून आल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे।
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पशुगणनेला सुरुवात झालेली आहे। मोबाईल ॲपचा वापर करून ही गणना करण्यात येणार आहे। गणनेमध्ये जनावरांच्या जाती आणि उपजातींची नोंद होणार आहे। नाशिकच्या इंदिरानगरात मद्यधुंद कार चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्याला उडवलं। अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून धडक दिल्यानंतर कार चालक फरार झालाय। भांडण सोडवायला गेलेल्या एका व्यक्तीला पुण्यातील मद्यधुंद पर्यटकांनी बेदम मारहाण केली। सलीम धनसार असं त्याचं नाव असून या मारहाणीत तो जबर जखमी झालाय। वाशिमच्या शेलू बाजार परिसरात माकडांचा उच्छाद वाढला। या माकडांनी काही नागरिकांना चावा घेतला असून माकडांची टोळी गेल्या 10 ते 12 दिवसांपासून गावात ठाण मांडू नये, त्यामुळे या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे। सोलापुरात राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रावणी सूर्यवंशीची 3 सुवर्ण पदकासह हॅट्रिक झालेली आहे। राष्ट्रीय स्विमिंग डायव्हिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला एकूण 22 गोल्ड मेडल, यापैकी श्रावणी सूर्यवंशीनं 3 गोल्ड मेडल प्राप्त करत विजयाचा झेंडा रोवलाय। सोलापूरची कन्या असणाऱ्या श्रावणीचं राज्यभरात कौतुक होत आहे। नाशिकमध्ये जीवन ज्योती विमा योजनेचा आधार घेऊन बँकेच्या कर्मचाऱ्यांनाच कोट्यवधींचा घोटाळा केल्याचं समोर आलंय। मृत पावलेल्या खातेदारांचे 106 खोटे वारसदार दाखवून 2,12,00,000चा घोटाळा करण्यात आला। या प्रकरणी दीपक कोळी या संशयिताला अटक केली असून त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सोलापूर शहरातील विविध भागातील महानगरपालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। सोलापूर महानगरपालिकेकडून 10 दिवस शहरात स्वच्छता मोहीम राबवून सोलापूर शहर स्वच्छ करण्याचा निर्धार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला आहे। पुण्यात पेट्रोल चोरी करण्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती। तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 4 उमेदवारांनी 12 ईव्हीएम मशीनची पडताळणी करण्याच्या मागणीसाठी 5,66,400 रुपये निवडणूक विभागाकडे जमा केलेले आहेत। जिल्हा प्रशासनानं काल याबाबतची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवली आहे। दापोली ठाणे रोडवरील ठिकठिकाणी पावसाळ्यात पुराचं पाणी रस्त्यावर येऊन वारंवार वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता। अशा ठिकाणी पूल बांधण्यात यावं अशी मागणी अनेक वर्ष केली जात होती आणि आता या पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यानं वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 53,831 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालंय। सोयाबीन, कपाशी आणि तूर यासह इतर खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालंय। दरम्यान शासनानं लवकरात लवकर पीक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यावल तालुक्यात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे, मात्र खरीपाची नुकसान भरपाई मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। नुकसान भरपाई अभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। पुण्याच्या खेड तालुक्यातील गडद येथे भैरवनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त जंगी कुस्ती आखाड्याचं आयोजन करण्यात आलं होतं। अनेक पैलवानांनी आखाड्याला हजेरी लावली असून देवाला हार नैवेद्य दाखवत मानाच्या देऊळ काट्याची मिरवणूक काढण्यात आली। निवडणूक प्रचारासाठी नेत्यांची ये जा असल्यानं नागपूर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या रिकापेटिंग काम रखडलेलं आहे। निवडणुकीनंतर या कामाला सुरुवात झाली असून पुढील 3 महिन्यात हे काम पूर्ण करण्याचं आव्हान आहे। नागपूर शहर पोलीस दलातील जवळपास 40% वाहन भंगार झालेले आहेत आणि सध्या शहर पोलीस दलात 500 पेक्षा जास्त वाहनांची गरज आहे। पोलीस दलातील 217 दुचाकी आणि 114 जीप निकामी आणि नादुरुस्त असल्याची माहिती आहे। उल्हासनगर शहरांमध्ये अनेक ठिकाणी खोदलेल्या रस्त्यांमुळे धुळीचं साम्राज्य पाहायला मिळतंय। या धुळीमुळे श्वसनाचे विकार वाढू लागलेत। वृद्धांना याचा जास्त त्रास होतोय। मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर बऱ्हाणपूर रस्त्यावरील पुरनाड फाट्याजवळ 1,78,00,000चा गुटखा आणि वाहन मिळून 2,08,82,580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मुक्ताईनगर पोलीस आणि जळगाव एलसीबीनं ही कारवाई केलेली आहे। जळगावात मारहाण करणाऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देऊन देखील संबंधितांवर कारवाई होत नसल्यानं जामनेर तालुक्यातील रांजणी येथील तक्रारदार महिलेसह इतर महिला थेट पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पोहोचल्या। यावेळी पोलिसांना निवेदन देत कारवाई न केल्यास आंदोलनाला बसण्याचा इशारा महिलांनी दिलाय। उल्हासनगरमध्ये सासरकडील लोकांच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेनं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। सुभाष टेकडी परिसरात राहणाऱ्या कल्पना कदम यांनी आत्महत्या केली आहे। भुसावळ शहरातील बस स्थानकाची स्थिती बिकट आहे। अनेक वेळा दुरुस्तीचे प्रस्ताव दिल्यानंतर शासनानं काँक्रिटीकरणासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। यानंतर पुढील प्रक्रिया रखडल्यानं अद्यापही प्रवाशांना त्रास होतोय। बस स्थानक आवाराचं काँक्रिटीकरण रखडल्यानं अशी स्थिती असल्याची माहिती आहे।
सांगलीच्या मिरज शहरामध्ये आर्थिक वादातून एका टोळीकडून धारदार शस्त्रांनी हल्ला करत तिघांवर हल्ला करण्यात आलाय, ज्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा समन्वयक मतीन काझी यांच्यासह 3 जण जखमी झालेत। या घटनेनंतर काझी समर्थकांनी संशयित हल्लेखोरांच्या घरावर तुफान दगडफेक करत घरात घुसून नासधूस केली। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगलीच्या मिरजेतला कृष्णाकाठ कार्तिक अमावस्येनिमित्तानं उजळून निघालेला आहे। नदीच्या काठावर हजारो दिवे लावण्यात आलेत। गेल्या 25 वर्षांपासून हा दीपोत्सव साजरा करत असून नयनरम्य दीपोत्सव पाहण्यासाठी हजारो मिरजकर दरवर्षी इथे गर्दी करत असतात। वर्धा जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेच्या ताफ्यात लवकरच 21 रुग्णवाहिका दाखल होणार आहेत। काही दिवसांपूर्वी या रुग्णवाहिका आरोग्य यंत्रणेला मिळाल्या होत्या आणि आरोग्य विभागाच्या मागणीनुसार या रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत। मुंबईत थंडीची चाहूल लागली आहे। तापमानात घट झाल्यानं संपूर्ण शहरातील काही प्रमुख रुग्णालये श्वसन संक्रमणाची तक्रार घेऊन येणाऱ्या रुग्णांची नोंद करते। श्वसनाच्या आजारांमध्ये 30 ते 40% वाढ नोंदवली जाते। राज्यात झिका व्हायरसचे 140 रुग्ण आढळले आहेत। या पार्श्वभूमीवर झिका व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी ठाणे महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झालाय। खबरदारी म्हणून कळवा इथे रुग्णालयामध्ये बेड तयार ठेवण्यात आले। माहिती तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी फील्ड वर्कला पर्याय नाही, त्यामुळे कार्यालयामध्ये बसून समस्यांचं निराकरण शक्य होत नाही। अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळावर गेलं पाहिजे आणि त्यामुळे अडचणींची जाणीव होऊन त्यावर योग्य तो तोडगा निघू शकेल असा सल्ला महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सर्व विभागाच्या अभियंत्यांना दिलाय। मोरा भाऊचा धक्का लॉन्च सेवा दररोज 2 ते 3 तास बंद ठेवण्यात येणार आहे। सागरी मार्गातील गाळ काढण्याच्या कामासाठी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महारेराच्या आदेशानंतर घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईची रकमेची वसुली होत नसल्याचं निदर्शनास आलं होतं आणि त्यामुळे आता महारेरानंच पुढाकार घेऊन ही रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न सुरू केलेत। या प्रयत्नांना चांगलं यश येत असून जानेवारी 2023 ते सप्टेंबर 2024 या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महारेरानं तब्बल 200 कोटी रुपये वसूल केले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या भीम अनुयायांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे। यंदा ही संख्या 10 लाखांच्या वर जाण्याचा अंदाज आहे। त्यामुळे महापालिकेनं चैत्यभूमी, शिवाजी पार्क आणि राजगृह यासह आवश्यक त्या ठिकाणी सुसज्ज नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून सीसीटीव्हीची करडी नजर देण्यात येणार आहे। वाशीतील घाऊक बाजारपेठेमध्ये शौचालयाची खूप दयनीय अवस्था आहे। बहुतांश शौचालयाची दारं तुटलेली आहेत। स्वच्छतेचा अभाव आहे। मात्र याबाबत मार्केट प्रशासनाला विचारलं असता बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर हे केलं जाणार असून लवकरच याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं सांगण्यात आलंय।